नमस्कार, मी शोभा पिंपळकर. आपण आलोय मस्केवाडी गावामध्ये. आपण या मावशींना अमृत ज्यूस दिले होते. त्या सांगतील त्यांना कशावर रिझल्ट आला आणि काय आजारी होते. आधी 10 दिवसापूर्वी नाव सांगा ना. माझं नाव नंदा म्हस्के. मी हे अमृत ज्यूस 10 दिवसापूर्वी घेतलेले. याच्या अगोदर मी खूप पित्ताने आजारी होते. माझी पित्ताची पिशवी काढली, पण 10 दिवसामध्ये ती 20 दिवसात बातमी संपवायला सांगितली होती, पण मी वैतागल्या आणि 10 दिवसाचं संपवली. पण मला तेव्हापासून जवळजवळ 25 ते 30% अनुभव आलेला आहे. आराम पडला. पित्ताचा त्रास बिलकुल होत नाही होत. म्हणजे मला कलमल वगैरे काही नाही झालं. नाही तर मला सतत अशी पोटामध्ये एकदम आग व्हायची आणि कलमल व्हायचं, वांत्या व्हायचं. तुम्ही लोकांना काय सांगणार, घ्यायचं का नाही घ्यायचं? हां, पण घेतल्याच्या नंतर जे फरक पडतोच ना. आपण जर नियमाने घेतलं तर आणि नियम पाळला तर फरक पडतोच, आणि नाही आपण नियम पाळलं कसं काय फरक पडेल? आपण जर त्याच्यावर 4-4 वेळा चहा पित राहिलो तर कसं काय फरक पडेल? बरोबर आहे. कुठली गोष्ट नियमातच पाहिजे ना. आणि त्यासाठी हे अमृत ज्यूस आता एक बाटली खपवली, दुसरीला सुरुवात केली. 3 महिन्याचा कोर्स आहे हा. 3 महिन्याचा पूर्ण करणार ना तुम्ही? हा, मी पूर्ण करणार. मला 4 महिने सांगितलं तरी मी पूर्ण करणार.